हाय मैत्रिणींनो, तर चला आज मी बनवणार आहे शेवभाजी रेसिपी। तर त्यासाठी ना आपण ही सेव घेतलेली आहे आणि टमाटर आपल्याला जास्त यूज करायचा कारण आपली सेव टमाटर भाजी आहे। तर ही भाजी आपली एवढ्या साहित्यामध्ये बनवणार, मी कुठलंच वाटण वगैरे त्याला करणार नाही। त्यासाठी मी पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यात तेल पण टाकून घेतलंय। तर आपण आता थोडंसं तेल गरम झालं की त्यात हे सगळं साहित्य घालूया। तर सगळ्यात आधी आपल्याला इथं कांदा घालायचा आहे। कट केलेला एक कांदा आहे आणि अगदी छान असा छोटा छोटा कट मी केलाय। एक मिरची कट केलेली हिरवी, अद्रक लसूण पेस्ट, कांदा थोडासा फ्राय झाला की आपल्याला त्यात टाकायची। आता आपला कांदा फ्राय झालेला आहे आणि हे जिरे आणि मोहरी ते मी टाकून घेतलंय। त्यातच आपल्याला कढीपत्ता पण घालायचा आहे। हे मी टमाटे कट करून घेतलेले आणि 2 टमाटे इथे छोट्या छोट्या साईज मध्ये मी कट केलेले आहेत। थोडंसं मी त्यात आहे ना मीठ घालून घेते कारण आपलं टोमॅटो जे ते पटकन शिजलं जातं, मग आपल्याला बाकीचे मसाले घालायचे। हे छान असं आपलं टमाटर फ्राय झालेलं आहे। मग आता आपण याच्यात आहे ना मी अद्रक लसूण पेस्ट खलबत्त्यात कुटून घेतली होती बारीक, ती टाकली। आणि आता नंतर आपल्याला हे जे मसाले येतं, जिरा पावडर आहे, मिरा पावडर आहे, हिंग आहे, गरम मसाला आहे, हे धना पावडर आहे, हळदी आणि हे तिखट आहे माझं घरगुती बनवलेलं। तर हे आपल्याला सगळे आता याच्यात टाकून घ्यायचंय। सगळे आपण मसाले आहेत ना याच्यात टाकून घेऊ। पहिला 1 मिनिट चांगलं फ्राय होऊन द्यायचं तेल सुटेपर्यंत। थोडंसं झाकण ठेवून त्यामध्ये पटकन वापरलं जाईल। हे पहा, आता आपण झाकण काढून मसाला हा परतलेला आहे। तर आता आहे ना याच्यात आपल्या हिशोबाने आपल्याला जेवढी घट पातळ पाहिजे ना तसं पाणी घालायचं, कारण आपल्याला जास्त पातळ करायची नाही, ड्राय भाजी करायची। तर मी 1च ग्लास पाणी घालणार आहे। हे पहा, मी 1च ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि त्यावरती आता झाकण ठेवून घेऊ 1 मिनिट उकळी येईपर्यंत। तर हे पहा, भाजीला उकळी अगदी छान अशी फुटलेली आहे आणि आता आपण गॅस कमी करून आहे ना सेव टाकून घेऊया त्याच्यात। अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी 5च मिनिटात तयार होणार आहे आपली ही सेव भाजी, टमाटर सेव भाजी। तर नक्की तुम्ही पण अशी करून पहा कारण छान आहे, टेस्ट वासावरूनच कळायला लागली तिची। थोडीशी कोथिंबीर वरून टाकते कट केलेली। तर ही पहा, अशा पद्धतीने आपली भाजी तयार झाली। चपाती भाकरी बरोबर तुम्ही खाऊ शकता।